काँग्रेस नेते राहुल गांधी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या महाविकास आघाडीचे उमेदवार वीरेंद्र जगताप यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची धामणगाव रेल्वे येथे जाहीर सभा होणार आहे, तर डॉक्टर सतीश वारुचकर यांच्या प्रचारार्थ चिमूर येथे जाहीर सभा पार पडेल। नमस्कार। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज शिर्डी मतदारसंघात सभा घेणार आहेत। त्यानंतर कोल्हापुरातील गांधी मैदानावर त्यांची जाहीर सभा पार पडेल। उमेदवाराच्या प्रचारार्थ त्या सभा घेणार आहेत। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा नागपुरात येत्या 17 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता रोड शो होणार आहे। पश्चिम नागपूरमधील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी त्यांचा रोड शो पार पडेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज कणकवली, शहादा, दहिसर या ठिकाणी जाहीर सभा होणार आहेत। त्यानंतर दहिसर आणि भोसरी मतदारसंघात सभा होणार आहे। महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुन्नर महायुतीचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारासाठी टाकळी इथं सभा होणार आहे। त्यानंतर करकंब तालुका, पंढरपूर, ओतूर, खेड, आळंदी इथं उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा पार पडेल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। ते पानसरेवाडी, कराटी, अंजनगाव, कराज गावांचा दौरा करणार आहेत। यावेळी ते मतदारांशी संवाद साधणार आहेत। कल्याण डोंबिवली मतदारसंघात आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे। कल्याण पूर्वचे उमेदवार धनंजय बोराडे आणि डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रात मुस्लिमांना आरक्षण कदापि मिळणार नसल्याचं विधान यवतमाळच्या सभेत अमित शहांनी केलंय। उद्धव ठाकरे आणि शरद पवार, तुम्ही कितीही जोर लावला तरी मुस्लिमांना आरक्षण देणार नसल्याचं अमित शहांनी ठणकावून सांगितलंय। महाराष्ट्राचे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोन दुश्मन असल्याचा हल्लाबोल पुण्यातील सभेत संजय राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदेपासून अजित पवारांपर्यंत सगळे डरपोक लोक आहेत। महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तेव्हा मोदी केंद्रात सत्तेत नसतील असंही राऊत म्हणाले। भाजपला राणेंचा गेम करायचा, नितेश राणे तुम्ही भ्रमात आहात, जागे व्हा असं आवाहन सिंधुदुर्गातील पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे यांनी केलंय। मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे आणि फडणवीस एकमेकांचे गडी बाद करतायत। नितेश राणे आणि निलेश राणे यांचा भाजपला गेम करायचा आहे आणि ते उदय सामंत यांना आवडेल असंही अंधारे यांनी म्हटलंय। मी विकासासाठी झगडतोय, अडवाअडवीचा धंदा मी कधीच केला नाही, आता दादागिरी करून बघा, दिलीप मोहिते नाव सांगणार नाही अशा शब्दात दिलीप मोहिते पाटलांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळेंसह जिल्हा परिषद सदस्य घनवट यांना थेट इशारा दिला। वर्ध्यात रोहित पवारांनी अभिनेत्री कंगना रनौतवर टीका केली। आंदोलन करणारे शेतकरी हे दहशतवादी असतात असं विधान कंगनानं केलं होतं। या विधानावरून रोहित पवार आक्रमक झालेत। कंगनाची सभा कॅन्सल झालीच पाहिजे असं यावेळी ते म्हणालेत। जे शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणतात अशा लोकांना इथे एंट्री नाही असंही रोहित पवारांनी म्हटलंय। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर झिशान सिद्दीकी यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। निवडणूक प्रचारादरम्यान झिशान सिद्दीकींच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न झालाय। एका अज्ञात व्यक्तीने प्रचारादरम्यान झिशान यांच्या गाडीच्या बोनेटवर उडी घेतली। त्यानंतर या व्यक्तीला पोलिसांकडून पकडण्यात आले। नाशिकच्या सावतानगर परिसरात भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदारांच्या स्लिप वाटपातून राडा झाला। घटनास्थळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जमल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दरम्यान मुकेश शहामे यांनी रिव्हॉल्वर दाखवून गुंडागर्दी केल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी केला आहे। 288 पैकी 163 विधानसभा जागांवर अपक्ष उमेदवारांना पिपाणी हे चिन्ह देण्यात आले अशी माहिती खासदार सुप्रिया सुळेंनी दिली आहे। तर भाजप रडीचा डाव खेळते अशी टीका देखील सुप्रिया सुळेंनी केली आहे। देवेंद्र फडणवीसांना शरद पवारांशिवाय दुसरं काहीच दिसत नाही, त्यामुळे ते पवारांवर आरोप करतात अशी प्रतिक्रिया खासदार सुळेंनी दिली आहे। तर शरद पवारांवर आरोप करून महागाईचा प्रश्न सुटणार आहे का असा सवालही त्यांनी केलाय। महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार प्रकल्प सर्व काही सत्ताधारी गुजरातमध्ये नेत आहेत अशी टीका महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे। तर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे। सांगलीचे खासदार विशाल पाटलांनी माजी खासदार संजय काका पाटलांवर टीका केली आहे। त्यांना सत्तेशिवाय जगता येत नाही म्हणून मुलाला थांबवून आपण स्वतः उमेदवारी घेतली अशा शब्दात त्यांनी संजय पाटलांवर निशाणा साधलाय। वसंतदादांचं कुटुंब अडचणीत असताना नेहमी आबा धावून यायचे अशी प्रतिक्रिया खासदार विशाल पाटलांनी दिली आहे। आज आबांच्या मुलाला सांभाळून घ्यायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं सांगत रोहित पाटलांना विधानसभेत पाठवण्याचं आवाहन त्यांनी केलं। सांगलीतील मिरजेत सभेत शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी महायुतीवर हल्लाबोल केलाय। हिंदूंचं राज्य चालवता आणि हिंदू खतरेमध्ये म्हणता, मग तुम्ही काय करता असं म्हणून अंधारे यांनी महायुतीवर टीका केली आहे। त्याचबरोबर राज्यात केंद्रात भाजपची सत्ता असूनही हिंदू खतरेमध्ये कसे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला।
अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील विकासाच्या कामावरून भाजप आणि काँग्रेस यांच्यात घमासान असल्याचं दिसून येत आहे। भाजपचे आमदार फक्त जीआरवर असून अक्कलकोटचे 1200 कोटी केवळ कागदावरच असल्याची टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकांचं पोट दुखतंय, छातीत धडकी भरली आहे। योजना बंद करू पाहणाऱ्यांना लाडक्या बहिणी सावत्र भावांना हिसका दाखवतील अशी टीकाही त्यांनी केली आहे। आज माझ्यावर पक्षफोडीचा आरोप केला जातो, मग फोडाफोडीची सुरुवात कुणी केली असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। भाजप शिवसेना युतीला 2019 मध्ये स्पष्ट बहुमत असताना उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर युती केली। सोनिया गांधी शिवसेनेबरोबर जातील असं वाटत नव्हतं असंही सुनील तटकरे म्हणाले। पुण्याच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वोट जिहादवरून मवियावर निशाणा साधलाय। फडणवीसांनी भर सभेत मौलानांचा ऑडिओ ऐकवलाय। वोट जिहाद होणार असेल तर हे धर्मयुद्ध आहे असं वक्तव्य फडणवीसांनी केलंय। वोट जिहादवरून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ शेलार यांनी पोस्ट केलाय। मविया वोट जिहाद करत असल्याचा आरोप शेलार यांनी केलाय। बटेंगे तो पटेंगे या मुद्द्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतोय आणि या पार्श्वभूमीवर भाजप खासदार अशोक चव्हाण भाजपची भूमिका मांडण्यासाठी पुढे सरसावलेत। हे भाजपचं अधिकृत वक्तव्य नसून भाजपच्या कोणत्याही नेत्यानं हे विधान केलं नसल्याचं चव्हाण म्हणाले। कल्याण डोंबिवलीमध्ये अनधिकृत बॅनर पोस्टरवर महानगरपालिकेने कारवाई केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक राजकीय पक्षांनी अनधिकृत बॅनर लावलेत। याबाबत तक्रारी आल्यानंतर पालिकेने बॅनर काढत कारवाई केली। पालघरमध्ये उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलाय। शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा यांनी जोरदार प्रचार केलाय। बाजारात बाईक रॅली काढत यावेळी प्रचार करण्यात आला। शरद पवारांनी कोल्हापुरातील जाहीर सभेतून मंत्री हसन मुश्रीफांवर निशाणा साधलाय। जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या ईडी कारवाईची फाईल कपाटात ठेवण्यात आली आहे, मात्र ती कारवाई त्यांनी रद्द केली नसून आज ना उद्या त्याची फाईल चौकशी होणारच असं वक्तव्य शरद पवारांनी केलंय। मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीचे पुरंदरचे उमेदवार विजय शिवतारे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली। कुठल्याही परिस्थितीत पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये। पुरंदर हा मराठी माणसाचा आत्मा आहे असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गद्दारांच्या प्रचाराला येतात हे दुर्दैव आहे अशी टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर केली आहे। तर नरेंद्र मोदी हे गद्दारांचे असल्यास त्यांनी गद्दारांच्या टोळीत सामील व्हावं असा खोचक टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे।